पोर्श अपघात प्रकरणामध्ये नवी माहिती समोर येते। मद्यधुंद अवस्थेमध्ये कार देण्यास ड्रायव्हरनं नकार दिला होता अशी माहिती कळते। अल्पवयीन आरोपीनं वडिलांना फोन केल्यानंतर ही चावी दिली गेली। विशाल अग्रवालच्या सांगण्यावरूनच आरोपीला गाडी देण्यात आली अशी नवी माहिती आता या तपासामध्ये समोर आलेली आहे। तर मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्यानं कार देण्यास ड्रायव्हरनं नकार दिला होता ही नवी माहिती समोर येते। तर या अपघात प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आलेला आहे। आरोपीचे वडील आणि आजोबांची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। चौकशीनंतर आरोपीचे वडील विशाल अग्रवालला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर आज ही महत्त्वाची घडामोड, आरोपीचे वडील आणि त्याचबरोबर आजोबा यांची आज चौकशी केली जाणार आहे। पुन्हा एकदा ही चौकशी होते आणि त्यानंतर आरोपीच्या वडिलांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आणि याच विषयी अधिक बोलूया। सचिन चपळगावकर आपले प्रतिनिधी सोबत आहेत। सचिन, आज महत्त्वाच्या गोष्टी त्या म्हणजे एकतर वडील आणि आजोबा यांची आज पुन्हा एकदा एकत्र चौकशी होतीये आणि त्याचबरोबर वडिलांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। काय प्रामुख्याने यातले तपासातले मुद्दे असणार आहेत? विशाल, अगदी बरोबर आहे। गेल्या 3 दिवसांपासून तपासाची दिशा जी आहे ती वेगानं धावते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर सुद्धा तपासाचा वेग वाढला। एकंदरीत विशाल अग्रवाल यांची 3 दिवसाची जी पोलीस कोठडी होती ती आज संपली। त्यांना 2:30 वाजता कोर्टामध्ये परत हजर केलं जाणार आहे। पोलिसांकडून पुन्हा एकदा अजून तपास बाकी असल्याचं सांगत त्यांना कस्टडी मागण्यात येणार आहे। पण एकंदरीत जर बघितलं तर मुलांच्या हातामध्ये जी गाडी दिली गेली ती ड्रायव्हरने जो जबाब दिला त्यामध्ये वडिलांच्या सांगण्यावरून दिली असं सांगितलेलं आहे। सुरेंद्र अग्रवाल हे आजोबा आहेत, त्यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शन ह्या सगळ्या गोष्टी या जबाब झालेल्या आहेत। आणि आज पुन्हा एकदा आता त्यांना फराजखान्यातून सीपी ऑफिसला चौकशीसाठी आणण्यात येणार आहे आणि सर्वांची चौकशी एकत्र होणार आहे। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।